देशामध्ये एक अभूतपूर्व अशी घटना घडली आहे। एका निवडणुकीचा निकाल लागला होता। खरं तर ही निवडणूक होती एका ग्रामपंचायतीची। मात्र या निकालावर समाधानी नसल्याचं सांगत पराभूत उमेदवारानं थेट सुप्रीम कोर्टापर्यंत लढाई लढली। अखेर सुप्रीम कोर्टानं सांगितलं आमच्या समोरच ईव्हीएम उघडा आणि मतमोजणी करा। आणि पुढे जे झालं ते अतिशय धक्कादायक होतं, कारण ईव्हीएम मधली मतमोजणी झाल्यावर जिंकलेला उमेदवार हरला आणि हरलेला उमेदवार जिंकला। आणि या धक्कादायक आणि ऐतिहासिक निकालामुळे पुन्हा ईव्हीएम वरून गदारोळ सुरू झाला। आपण पाहूयात एक रिपोर्ट। ईव्हीएम मधला निकाल बदलला। सुप्रीम कोर्टात ईव्हीएम मधला निकाल पलटला। जिंकलेला हरला आणि हरलेला जिंकला। देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच ईव्हीएम मधला निकाल चुकीचा ठरलाय। हरियाणामधल्या पानिपत बुवाना लाखू गावातला सरपंच बदललाय। ज्या सरपंचाला विजय घोषित करण्यात आलं होतं त्याला आता पराभवाचा धक्का बसलाय, तर जो सरपंच हरला होता तो जिंकलाय। विशेष म्हणजे हे प्रकरण आहे तब्बल 2 वर्षांपूर्वीचं। हरियाणातल्या पानिपत मधल्या बुवाना लाखू या गावात 2 नोव्हेंबर 2022 ला सरपंच पदाची निवडणूक झाली। मोहित कुमार आणि कुलदीप या 2 उमेदवारांमध्ये लढत होती। या निवडणुकीत सुरुवातीला मोहित कुमारला विजयी घोषित करण्यात आलं, मात्र उमेदवारांच्या मतांची अदलाबदली झाल्याचं सांगत निवडणूक अधिकाऱ्यांनी हा निकाल बदलला आणि कुलदीपला 51 मतांनी विजयी घोषित केलं। मोहित कुमारनं या निर्णयाला कोर्टात आव्हान दिलं। पुढच्या 10 दिवसांमध्ये हायकोर्टानं सरपंच पदाच्या निवडणुकीच्या निकालाला स्थगिती दिली, मात्र फेर मतमोजणीची मागणी हायकोर्टानं फेटाळली। मोहितनं हार मानली नहीं आणि सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं। सर इसमें बहुत ही संघर्ष के साथ पहुंचे सर। अब तो आशीर्वाद लिया गया सभी का, गांव वालों का। इनके साथ मिलजुल कर जो कार्य रुके हुए थे। हमारा गांव वैसे ही 10 साल पीछे ही चलेगा, 2.5 साल हो लिए थे। झूठी राजनीति थी, गंदी राजनीति हो रही थी वहाँ पे। तो अब तो इनके साथ मिलकर इनका आशीर्वाद के साथ चलूंगा और गांव के विकास के लिए कार्यरत रहूंगा। सर न्याय मिला, देर से मिला, लेकिन वहाँ जाकर मिला सर। बहुत खुश है सर, बहुत ही खुश। हरियाणामधल्या बुवाना लाखू गावातल्या सरपंच पदावरच्या सुनावणीसाठी सुप्रीम कोर्टात तब्बल 2 वर्षांनी तारीख आली। सुप्रीम कोर्टाच्या देखरेखीखाली फेर मतमोजणी व्हावी असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले। सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार 7 जुलैला सुप्रीम कोर्टात 2 वर्षांपूर्वीची ईव्हीएम मशीन्स उघडण्यात आली। फक्त वाद असलेल्या बूथवरची नव्हे तर सरसकट सगळ्या बूथवरच्या मतमोजणीचे आदेश कोर्टाने दिले होते। त्यानुसार सगळ्या बूथवरच्या ईव्हीएम मधली मतं मोजण्यात आली आणि 2